माऊली रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपण उद्या पंढरपूर सायकल वारीसाठी चाललो असल्यामुळे आता आपण ह्या बर्गीला, ही माझी बर्गी म्हणजे माझ्या प्रवासातली हमसफर, माझी बर्गी माउंट, आपण हिची सर्व्हिसिंग पूर्णपणे करून घेतलेली आहे आणि आता ती सुद्धा माझ्याबरोबर प्रवासासाठी तयार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी ती सुद्धा आतुर झालेली आहे. मागच्या वर्षी ह्याच बर्गीने मी पंढरपूरची सायकलवारी यशस्वीपणे पूर्ण केली असून यावर्षी देखील ही बर्गी माझ्याबरोबर पंढरपूरला निघाली आहे. मित्रांनो, या बर्गीबरोबर मी मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये सुमारे 6,500 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला असून उद्या सकाळी बरोबर 4:15 वाजता आम्ही पंढरपूरकडे निघणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्रांनो, जेव्हा आपण सायकलीच्या मोठ्या प्रवासाला निघतो किंवा पंढरपूर वारीसारखी वारी करतो त्यावेळेस आपल्याबरोबर बॅकअप वाहन असतं आणि म्हणून आपण सायकलिंगसाठी लागणारं आवश्यक साहित्य बरोबर घेऊ शकतो. तसं सायकलिंगसाठी लागणारं आवश्यक साहित्य आज मी बरोबर घेतलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षाची आमची मालेगाव सायकलिंग क्लबची न्यू जर्सी आणि ती सुद्धा माझ्या नावासकट. मित्र हो, ही आमची पर्यावरणपूरक सायकल वारी निघाली आहे पंढरपूरकडे आणि त्यात रामकृष्ण हरी. माऊली, आता आपण निघतो आहोत पंढरपूरकडे सायकल वारीच्या निमित्ताने. आपण पाहू शकता सकाळचे बरोबर 4 वाजले आहेत आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करत आहोत. तर मग भेटूयात आता पंढरीच्या वाटेने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, सकाळचे 4:15 वाजले आहेत आणि मी निश्चित ठिकाणी म्हणजे चर्चगेट जवळच्या सूर्यमुखी हनुमान मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहे. माझी बर्गी सुद्धा आता या ठिकाणी येऊन पोहोचली आहे. थोडासा रिमझिम पाऊस पडतोय आणि आपण समोर पाहू शकतात आमच्या मालेगाव सायकलिंग क्लबचे ज्येष्ठ सदस्य मोरे दादा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. रामकृष्ण हरी. आपण समोर बघू शकतात आमच्या मालेगाव सायकलिंग क्लबचे अध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि मित्र हो, आता ह्या सूर्यमुखी हनुमान मंदिराजवळ आपण विठुरायाच्या आरतीने आपल्या सायकल वारीला सुरुवात करणार आहोत. माऊली रामकृष्ण हरी. विठ्ठलाच्या आरतीने आपण आता सायकल वारीला सुरुवात करतो आहोत. पर्यावरणपूरक सायकल वारी ही मालेगावहून थेट पंढरपुराकडे निघाली आहे. सकाळचे 5 वाजले आहेत आणि सगळे सायकलिस्ट आता वारीसाठी तयार आहेत. आमच्या सायकल ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय नगरदादा सगळे सदस्य आता विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले. सगळेच आता पंढरपूरकडे निघाले. तुळशीची शोभे. रामकृष्ण. अगदी सकाळच्या 4 वाजता रिमझिम पावसामध्ये आपल्या पंढरपूर वारीला सुरुवात झाली. आपण सगळ्यांनी बघितलं की पंढरपूर वारीची अगदी सायकलीची तयारी असेल किंवा बरोबर काय काय घ्यायचं या सगळ्या साहित्याची तयारी असेल आपण ह्या पहिल्या भागामध्ये बघितलेलं आहे. विठुरायाची आरती करून आता या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आता इथून पुढचा प्रवास म्हणजेच मालेगाव ते नगरपर्यंतचा सायकलीवरचा चित्तथरारक प्रवास आपण पुढील भागात बघणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.